स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे अतिशय चवदार आणि चटपटीत अशी कैरीची चटणी। झटपट बनणारी आणि खायला तेवढी स्वादिष्ट टेस्टी लागणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर बघूयात। त्यासाठी मी एक 5-7 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 1 कैरी आणि 2 टोमॅटो घेतले आहेत। कैरी मधनं कट करून घ्यायचे, टोमॅटो पण तसंच कट करून घ्यायचे। तर एका पॅन मध्ये तेल टाकायचं आणि त्यात कैरी आणि टोमॅटो वाफवून घ्यायचे। त्याला झाकण लावून एक 5-10 मिनिट वाफवून घ्यायचं। कैरी आणि टोमॅटो थोडेसे वाफले की त्यात आता लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकायची आणि ती 1-2 मिनिट भाजून घ्यायचं। आता एका चॉपर मध्ये टोमॅटोचे साल काढून टाकायचे। आता त्यामध्ये कैरीचा मधला गर स्पूनने काढून टाकायचा अशा प्रकारे। आणि 2 हिरवी मिरची टाकायचे वाफवलेले। एक 5-7 लसूण पाकळ्या आपण भाजून घेतले ते टाकायचं। अर्धी वाटी कोथिंबीर आहे ती टाकते। 1 वाटीभर कच्चा कांदा कट करून घेतलाय ते टाकायचा। 1 स्पून लाल तिखट टाकायचं, हे काश्मीरी लाल तिखट आहे। आधी आपण त्यात मिरची घातली त्यामुळे लाल तिखट आपण थोडंसं कमीच घालायचं। 1 छोटा चमचा धने पावडर ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। 1 चमचाभर साखर टाकायची, साखर नको असेल तर गुळाचा वापर करायचा। 1 छोटा चमचा चाट मसाला टाकायचा म्हणजे चटणीला चटपटीतपणा येईल। हे बघा अशा प्रकारे चटणी तयार होते। थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे खाताना चटणी मस्त लागते। आता एका पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि 1 चमचाभर जिरे टाकायचे। फोडणी चटणीवरती घालायची। ती फोडणी चटणीवरती घालून व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे। आपली 5 ते 10 मिनिटात चटणी तयार होते। आणि रेसिपी आवडली तर सोनालीज टेस्टी बाईट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।